नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोल्हापूरमध्ये निवडणुकीचा रंग भरत असताना जे घडतं आहे ते कोल्हापूरकरांना पसंत पडत नाहीये. कोल्हापूरमध्ये न मागता एमआयएमनं छत्रपती शाहू किंवा ज्यांचं नाव मतपत्रिकेवर दिलीप सिंह शहाजी छत्रपती आहे त्यांना पाठिंबा घोषित केलाय. तसं पाहायला गेलं तर ही बाब काँग्रेससाठी, उद्धव ठाकरेंसाठी, शरद पवारांसाठी प्रचंड आनंदाची असू शकते. कारण या निमित्तानं कोल्हापुरात जेवढे म्हणून भाजपा विरोधक आहेत ते सगळे एका बाजूला एका पारड्यात गेलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पारड्यात कोल्हापूरकर आहेत. कोल्हापूरकरांची नाराजी आहे आणि ती दर क्षणाला वाढते आहे. एमआयएम हा पक्ष पहिल्या क्षणापासून आज तागायत हा संपूर्णपणे एकत्रितरित्या संवैधानिकदृष्ट्या भारताच्या एकत्रित शक्तीच्या पाठीशी आहे का असा प्रश्न कोणालाही पडावा. त्याचा जन्म ज्या हेतून झाला तेव्हापासून आत्तापर्यंतची त्याच्या वाटचालीबरोबरच नेत्यांची वाक्य ही अनेकांना रुचणारी नाहीत, पटणारी नाहीत. असं असताना ज्या घराण्यानं समतेचा पुरस्कार केला आणि ज्या घराण्यानं केवळ समतेचा पुरस्कार न करता छत्रपती शिवरायांच्या वंशाचा वारसा सांगितला, त्या वंशाच्या वारसा सांगणाऱ्या दिलीप सिंह शहाजी छत्रपती यांना एमआयएमचा पाठिंबा घ्यावासा का वाटलाय? जर पाठिंबा घ्यावासा वाटतच असेल तर त्याची कारणं कोल्हापूरकरांना द्यावी लागतील आणि पाठिंबा घ्यायचा नसेल तर पाठिंबा नकोय हे सांगावं लागेल. या एमआयएम बरोबरच दिलीप सिंह शहाजी छत्रपती यांना प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आणि संयोग पहा, एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर दोघांसाठीही औरंग्या लाडका आहे. यावर आत्ता तरी अद्याप तरी ना शाहू छत्रपती बोललेत, ना उद्धव ठाकरे बोललेत, ना इतर कोणी. या संपूर्ण स्थितीमध्ये आता आपल्यासोबत चर्चेच्यासाठी कोण मान्यवर आहेत याचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आपल्यासोबत तौफिक मुलाणी आहेत. तौफिक मुलाणी हे काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने या चर्चेमध्ये आहेत. आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत कोल्हापूरकरांचं भावनिक प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलीप पाटील आहेत. मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करू. मला पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला विचारायचा आहे तो तौफिक मुलाणी यांना. तौफिक जी, एका गोष्टीचा खुलासा आपल्याला करायला लागेल. काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएम पाठिंबा देतीये. काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएमनं पाठिंबा द्यावा अशा प्रकारची परिस्थिती का निर्माण झाली आहे कोल्हापुरात? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की काँग्रेसच्या उमेदवाराला एमआयएमच्या पाठिंब्याची गरज असं जे आपण मगापासून बोलत आहात हे थोडं वाक्य चुकीचं वाटत आहे. आपण त्यांना कधीही पाठिंबा मागायला काँग्रेस पक्ष गेलेला नव्हता. त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे. त्याची कारणं काय असू शकतात हे एमआयएम सांगू शकेल. मी एमआयएमचा किंवा एमआयएमच्या विचारसरणीचा मी निश्चित नाही. मी एमआयएमचा प्रवक्ता नाही. त्यामुळं प्रथमतः मी हे तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की काँग्रेस पक्षानं त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारच्या पाठिंब्याची मागणी केलेली नव्हती. त्यांनी पाठिंबा का दिला? ठीक आहे ना, हरकत नाही. तुम्ही जर असं म्हणत असाल तौफिक जी, आपण जर असं म्हणत असाल की तुम्ही काही पाठिंबा मागितला नाही, एमआयएमनं पाठिंबा स्वतःहून दिला, मग एक पत्रक काढून टाका आणि सांगून टाका की आम्हाला एमआयएमचा पाठिंबा नकोय. एमआयएमनं कोल्हापुरात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू नये. या संदर्भातल्या निश्चित भूमिका पक्षाचे वरिष्ठ घेतील. हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा आहे. त्यांनी पाठिंबा दिलेल्याचं काल रात्री उशिरा प्रसिद्धी माध्यमांना कळालं. आज सकाळी वृत्तपत्राद्वारे ज्या वेळेला ते बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेला याबद्दलची लोकांना, आम्हाला देखील माहिती मिळाली. निश्चितपणे या संदर्भात काय भूमिका घ्यायची ही
राज्याचे आमचे प्रमुख नेते, कोल्हापुरातील प्रमुख वरिष्ठ नेते याबद्दलची भूमिका 1-2 दिवसात स्पष्ट करतील. या निमित्तानं पुढे चर्चेत जात असताना आपल्यासोबत आता दिलीप पाटील जोडले गेलेले आहेत. दिलीपरावांना आपण पटकन विचारणार आहोत. दिलीपराव, आवाज येतोय माझा आपल्याला स्पष्टपणे? आणि याआधी येतोय, तौफिक एकदम. मुलानी जे बोलले ते पण आपल्यापर्यंत पोहोचलंय का? सगळं व्यवस्थित पोहोचलेलं आहे माझ्यापर्यंत. अगदी सगळं व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचलंय, यातच बरंच काही आलं. एक सर्वसामान्य कोल्हापूरकर म्हणून जेव्हा तुम्हाला शाहू छत्रपतींच्या शेजारी MIM दिसते त्यावेळेला कसं वाटतं मनातून? एक लक्षात घेतलं पाहिजे की आमचे मित्र तौफिक मुल्लांनी जे आता म्हणले की आम्ही पाठिंबा मागायला गेलो नाही, तर बरेच याला योगायोग आहेत आणि ते इतके योगायोग घडत असतील तर त्याला एक आश्चर्यच म्हणायला पाहिजे. पहिली गोष्ट एक विचार करा की जे याच्यापूर्वी प्रकाश आंबेडकर साहेब ज्यांनी औरंग्याच्या कबरीवर म्हणजे थडग्यावर जी. फुलाची चादर चढवली आणि त्याचबरोबर त्यानंतर त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही हे का करता, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की औरंग्या हा क्रूर कर्मा नव्हता, तो एक योद्धा होता, बर, तो एक कुशल प्रशासक होता. आणि आम्ही ज्यावेळी त्यासाठी आंदोलन केलं आणि त्यासाठी हे केलं त्यावेळी आम्ही माफी मागायला सांगितली. आज अखेर त्यांनी माफी मागितली नाही. तेच आंबेडकर येऊन कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना पाठिंबा देतात. अगदी. आणि दिलीपराव, त्याचबरोबर याच्यातला एक मुद्दा आहे, आंबेडकर आणि MIM या दोन्ही प्रकरणामध्ये काय घडलंय पहा. आंबेडकर एका बाजूला मवियाच्या विरोधात असतात, दुसऱ्या बाजूला ते काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देताना कोल्हापुरात दिसतात न मागता. इतकंच नाही, याच काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी MIM येते न मागता, असं काँग्रेस सांगते. हे न मागता पाठिंबा देण्याचं प्रकरण नक्की काय आहे हेही आपल्याला समजायचं आहे. तुमच्याकडे त्या संदर्भातला खुलासा असेल तर तोही करा, आपल्याला गणेश खंडकरांपर्यंत पटकन पोहोचायचं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्याबद्दल राजघराणं गादीला पाठिंबा असं म्हणलं तर मग साताराच्या गादीला का पाठिंबा देत नाही ते लोक? एक विचार केलं पाहिजे की हे एकदम येत नाही, ह्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे. एक लक्षात घ्या की हे एक षडयंत्राचा भाग. का म्हणतोय मी याला षडयंत्राचा भाग? की काही महिन्यापूर्वी ज्यावेळी AAA विरोधात जो मोर्चा निघाला त्या मोर्चाचं नेतृत्व शाहू महाराजांनी केलं. दिलीपराव, तुम्हाला खरं CAA त्याचबरोबर- म्हणायचंय, म्हणजे तुम्हाला CAA नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात बोलायचंय? हो, त्याबरोबर हा करेक्ट त्याबद्दल बोलायचं आहे. मी हे झालं जी. असेल तर त्याचबरोबर की त्याच नंतर लगेच एका बोर्डिंग वरून, दसरा चौकातल्या बोर्डिंग मधून लहान 7वी-8वीच्या मुलींच्यावर दगडफेक झाली. त्यावेळी शाहू महाराजांनी कुठंही निषेध पण व्यक्त केला नाही. ठीक आहे. म्हणजे एक कल बघितला जातो. एक मिनिट मला पूर्ण करू दे. मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो की त्यावेळी असं वाटलं असणार की आपल्याला कुठं तर एका विशिष्ट समाजाला की कुठं तर आपल्याला या ठिकाणी पोषक वातावरण आहे. कारण काही महिन्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये एक अप्रिय घटना, दंगल वगैरे घडली. त्यावेळी नंतर ही षडयंत्र रचलं गेलं आणि ते षडयंत्र रचलं गेल्यानंतर जी. ही कोल्हापूरची सीट ही सेनेला असताना काँग्रेसला दिलं गेलं आणि त्यानंतर रिझल्ट दिसायला लागले. बोर्डिंग मधनं सगळं कारभार चालतो. त्याचबरोबर लक्षात घ्या, त्यानंतर प्रकाश आंबेडकर येतात, मील मागता पाठिंबा देतात. त्यानंतर MIM, एक लक्षात घ्या, MIMचा संबंध हैदराबाद मधले निजामांचे ते हे काय म्हणतात ते रजाकारांचे वंशज असलेला ते हा आमचा ओवेसी, ते सांगत होते 2 तास रिकामा करा, अखंड भारत उद्ध्वस्त करून दाखवतो. असा ओवेसी अतिरेकी भाषा करत असणारा तो येऊन कोल्हापूरला फक्त पाठिंबा देतोय. सांगलीला दिला नाही, सातारा दिला नाही, पुण्याला दिला नाही. म्हणजेच याचा अर्थ हे एक षडयंत्राचा भाग आहे. आणि अशा पद्धतीचं कुठं तर कोल्हापूरमध्ये एक हिरवं वादळ आणायचा प्रयत्न होतोय का, त्याला विरोध आहे आमचा. ठीक आहे, आपली भूमिका पोहोचली. या निमित्तानं कोल्हापूरकरांच्या भावना सुद्धा नोंदवून घेतो आहोत आणि पटकन चर्चेसाठी आता गणेश खंडकर यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. मुलानीजी, मी आपल्याला पटकन संधी देईन.
एक क्षणभर आपण थोडीशी वाट पाहावी. काही क्षणात आपल्यापर्यंत परत येतो. पटकन गणेश खंडकर आता नुकतेच चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. गणेशराव, आवाज येतोय? हो, एकदम स्पष्ट. आणि आता आपल्याला कोल्हापुरात घडलेलं प्रकरणही पोहोचलेलं असेल. MIM पाठिंबा दिलेला आहे. एका बाजूला काँग्रेसच्या सोबत प्रकाश आंबेडकर आहेत, दुसऱ्या बाजूला MIM आहे. आणि हे सगळं घडत असताना म्हणे काँग्रेस सांगतेय की हे पाठिंबे न मागता मिळत आहेत. काय कोणाला अशा प्रकारचं राजकारण करायचं असतं की न मागता रामनवमीच्या सुंठवड्याप्रमाणे पाठिंबे वाटत फिरतात लोक? प्रसादजी, मी या चर्चेत थोडा उशिरा आलो, पण मी चर्चा शांतपणे पाहत होतो. कोल्हापूरकरांचं मत देखील मी आता ऐकत होतो. बघा, मुळात असं आहे की या पाठिंब्यावरती आज आपण जरी चर्चा करत असलो तरी मुळातच हा पाठिंबा MIMने देणं आणि त्याच्यावरून काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त करणं किंवा महाविकास आघाडी म्हणून यांनी त्या संदर्भातलं आपलं मत व्यक्त करणं. पण मला आता उत्सुकता या बाबतीची आहे की ज्या कोल्हापूरची जागा शिवसेनेच्या उबाठा गटाने ही मुळात काँग्रेससाठी सोडली, जी, त्या उद्धव ठाकरेंनी या बाबतीत अजून कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही. मला हे बघायचं आहे, याची उत्सुकता आहे, किंवा आता जे प्रतिनिधी असतील त्यांनी हे सांगावं की MIM ज्या वेळेला पाठिंबा व्यक्त करतंय त्यावेळेला उद्धव ठाकरेजी आपण घरात बसून कुठली भूमिका घेणार आहात. मुळात यात कुठलंही ताळतंत्र नाही. महाविकास आघाडी ही केवळ आता नावाला उरलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही एकटे लढू शकत नाही, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि त्यानंतर सुद्धा ही जर अशी अवस्था होत असेल तर महाविकास आघाडीमध्ये नेमकं आता काय चाललेलं आहे त्याचं हे दिशादर्शक आहे, त्याचं हे उदाहरण आहे. आणि हे मुळात आज आपण चर्चा करत असताना मी हेही महत्वाचं म्हणेन प्रसादजी की उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते देखील तितकंच महत्वाचं आहे. पण गणेश खंडकर, या संपूर्ण चर्चेमध्ये उद्धव ठाकरे तूर्त तरी काहीही बोलताना दिसत नाहीयेत. एका बाजूला मेहबूबा मुफ्ती, दुसऱ्या बाजूला ओवेसी, मध्ये उद्धव ठाकरे, अशा प्रकारचं चित्र राजकारणामध्ये महाराष्ट्रात नोंदवलं जातं आहे. मुलांनी आपल्यापर्यंत पोहोचतो. तौफिकजी, आता आपण उत्तर द्यायची आहेत. न मागता पाठिंबा देण्या इतपत ज्या पक्षाला तुम्ही भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणता त्यांना काँग्रेसवर इतकं प्रेम का यावं? मी मगाशी आपल्याला सर्वप्रथम पहिला सांगितलेलं आहे की याबद्दलच्या भूमिका आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मी मगाशी आपल्याकडे वेळ मागितला बोलायसाठी, तोड्यासाठी. दिलीपराव पाटील माझे सन्माननीय मित्र आहेत, पण तुम्ही एक कोल्हापूरकरांची भूमिका म्हणून दिलीपराव पाटील साहेबांच्या भूमिकेशी मी सहमत नाहीये. आता दिलीपराव पाटील साहेब हे चंद्रकांत दादांचे निकटवर्तीय म्हणून कोल्हापुरात सर्वपरिचित आहेत. त्यांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचेही संबंध आहेत. त्यामुळं ते जे बोलत आहेत की कोल्हापुरात, नाही, मला बोलू द्या, मला बोलू द्या, मला बोलू द्या. कोल्हापूरकर दिलीपराव संबंध आहेत माझे. नाही दिलीपराव, मी तुमचा सन्मानजनक काम करत असतो. मी सन्मानजनक, ऐका ना, प्रत्येक लोकांशी माझा संबंध आहे. मी सन्मानजनक पद्धतीनं प्रत्येक पक्षातल्या लोकांशी संबंध आहेत. म्हणून काय मी आपली भूमिका बोलताना मी मध्ये बोललो नाही. मला बोलू द्या. मला बोलल्यानंतर तुम्ही तुमच्या भूमिका मांडा. जी मुलानीजी, मी आपल्याला वेळ देतो, पण त्याचबरोबर एका गोष्टीची आठवण आपल्याला जरूर करून द्यायला हवी की बोलत असताना वैयक्तिक टीका टिप्पणी करणं गरजेचं नाही. आता दिलीपरावांचे संबंध तुमच्या लेखी चंद्रकांत पाटलांशी आहेत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आहेत, ठीक आहे, पण कोल्हापूरकर म्हणून त्यांना भावना असू शकत नाहीत. छत्रपतींच्या शेजारी ओवेसींचा समर्थक बसला तर कोल्हापूरकर म्हणून दिलीपरावांना वेदना होऊ नयेत. आणि दिलीपरावांची वेदना ही कोल्हापूरकरांची वेदना आहे की नाही यावर बोला. सर्व कोल्हापुरातल्या जनतेच्या ह्या भूमिका असू शकतात. जे आता ते मगाशी बोलले की हिरवं वादळ आणायचं आहे, या घटनेशी बोलण्याशी मी असहमत आहे. बोर्डिंग मधून कारभार चालतो ह्या बोलण्याशी मी असहमत आहे. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी दगडफेक झाली त्या दगडफेकीमध्ये ज्या बसवर दगड फेकली गेली त्या सोडून ज्या 4 चारचाकी गाड्या सुद्धा फोडल्या गेल्या त्या मुस्लिम समाजाच्या 4 चाकी गाड्या होत्या. ती दगडफेक जी झाली ही अतिशय दुर्दैवी घटना होती. आम्ही त्याचं कधी समर्थन केलेलं नाही, पण त्या बस बरोबर ज्या 4 चाकी बाजू
4 गाड्या जी फुटल्या, त्या मुस्लिम समाजाच्या गाड्या होत्या आणि तो जो घटनेचा भाग झाला तो अतिशय निंदनीय होता. त्याची ठीक त्याच आहे, वेळेला पण काँग्रेस एक मिनिट पक्षानं तौफिकजी आपणच बोला. मी पुढचा प्रश्नही तुम्हालाच विचारणार आहे. जे 2-3 संदर्भ दिले गेले ते तुलनेनं आत्ताच्या या चर्चेशी तसं दुरान्वयाने संबंध जोडणारे आहेत. मुद्द्यावर आपण पटकन चर्चेला आणू. मला एका गोष्टीचा पटकन खुलासा करा. तुम्हाला स्वतःला कसं वाटेल हो, शाहू छत्रपतींच्या शेजारी तुम्हाला ओवेसींचा माणूस बसलेला दिसेल किंवा उद्या ओवेसी येऊन शाहू छत्रपतींना मतदान करा सांगतील, कोल्हापूरकरांना आवडेल का हो हे? छत्रपती शाहू महाराजांचे हे गाव आहे. त्यांना शाहू महाराजांच्या आदर म्हणून वंचितचा पाठिंबा दिला. वंचितचा पाठिंबा देखील त्यांनी स्वतःहून दिला. त्याप्रमाणे एमआयएमनं पाठिंबा दिला. तो का दिला याचं उत्तर तुम्ही एमआयएमच्या एखाद्या प्रवक्त्याकडे घेतलं पाहिजे. काँग्रेस बिलकुल. पक्षाची भूमिका काय आहे हे सांगायला मी तर सांगू शकतो. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ जी. या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील. कधी मी तुम्हाला करतील? पहिल्यांदाच सांगितलं की तौफिकजी काल कधी रात्री करतील उशिरा- कधी करतील सांगा. अहो तुम्हाला आत्ताच्या घडीला काँग्रेसला ना सांगली सुधारतंय ना त्यांना मुंबईमध्ये परिस्थिती सुधारतीये. त्यांना कोल्हापुरात लक्ष द्यायला तरी वेळ आहे का? तौफिकजी तुम्हीच आता तिथले प्रमुख आहात, तुम्हीच उत्तर द्या. किती दिवस तुम्ही या खुलाशाच्यासाठी वाट बघणार आहात आणि गप्प बसणार आहात? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काल रात्री मी पहिल्यांदा सांगितलं, काल रात्री उशिरा त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिलाय. पेपरला आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्यातनं आज आम्हाला कळाले. निश्चितपणे या 2 दिवसात त्याची भूमिका स्पष्ट केली जाईल. आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूंना जो वाढता प्रतिसाद मिळत आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये देखील जो प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि मग अशा पद्धतीचं काहीतरी वातावरण तयार करायचं असा प्रयत्न होत आहे. तो नाही झाला पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, आपण या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ. गणेश खंडकर आपल्यापर्यंत येतो, त्यानंतर दिलीपराव आपल्याला बोलण्याची संधी देतो. खरं तर प्राप्त स्थितीमध्ये ज्या पद्धतीचे वैयक्तिक आरोप झाले त्याच्यावरचा खुलासा तुम्ही थोड्या वेळापूर्वी दिलाय. मला आधी गणेश खंडकर आपल्याला विचारायचं आहे. गणेश खंडकर, तुम्हाला ठाऊक आहे शाहूंची गादी ही एका वेगळ्या संदर्भातल्या नसलेल्या अशा कोणा सुभेदाराची संस्थानिकाची गादी नाही, ती छत्रपती शिवरायांच्या वंशजाची गादी आहे. आणि या छत्रपती शिवरायांच्या वंशजाच्या शेजारी ओवेसीचे वंशज दिसत आहेत. काय वाटतं प्रत्येक शिवराय प्रेमीला? काय वाटतं गणेश खंडकर? प्रसादजी, अत्यंत दुर्दैवी विषय आहे हा. जर आपण मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं हा जर प्रश्न विचारला असेल तर मी त्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी सुद्धा जोडेन. देशाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये हैदराबादच्या निजामाने रझाकारांनी जे वर्तन केलं, त्यानंतर मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आत्ता जे कोणी तिथे असतील ते काही त्याला दोषी आहेत असं माझं म्हणणं नाही, पण त्या काळामध्ये जे काही घडलंय याला काही विसरता येण्यासारखं आहे का? अजूनही त्या कोल्हापूर आणि त्या संदर्भामध्ये अहो त्या देशाच्या विभाजनाच्या जखमा ताज्या आहेत ना, अजून तेवढ्या काही विसरल्या गेलेल्या नाहीत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय कराल तर ज्या औरंगजेबाने हे सगळं घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात जे झालं त्या बाबतीत एमआयएमचे असू ओवेसी आपली भूमिका स्पष्ट करतील का? आणि ती जर स्पष्ट केली तर मग त्यांच्या शेजारी जाऊन बसायचं का? हा खूप मोठा प्रश्न. पण गणेश खंडकर, वारंवार काँग्रेस असं सांगतेय की पाठिंबा नको, गरज नाही, पाठिंब्याची गरज नसताना हा न मागता दिलेला पाठिंबा आहे असं म्हणणारी काँग्रेस ना आंबेडकरांचा पाठिंबा आतापर्यंत नाकारताना आपल्याला दिसली आहे, ना आता एमआयएमचा पाठिंबा नाकारताना स्पष्टपणे दिसते आहे. या संदर्भात तुम्हाला स्पष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची काहीही भूमिका उरलेली नाही. त्यांच्या हातातून सांगली गेलं ते गप्प बसले, त्यांच्या हातातनं भिवंडीचा मतदारसंघ गेला ते गप्प बसले. आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे फरफटत जाण्याशिवाय दुसरं कुठलाही इलाज उरलेला नाही, एवढंच स्पष्ट आहे. पटकन आता या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ. कोल्हापूरकर या नात्याने आपण आधी दिलीपरावांना बोलतं करणार आहोत. दिलीपराव, ज्या स्तरावर
आत्ता काँग्रेस विकलांग झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि तिला केवळ आणि केवळ पवारांच्या मागे फरफटत जावं लागतं आहे, हे निरीक्षण काँग्रेसच्या लोकांना पटणार नाही. वास्तव असलं तरी पटणार नाही. पण मी मुद्दा पुढे नेत असताना मग तुम्हाला विचारेन, ज्या षडयंत्राचा वास तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये येतो त्या षडयंत्राचा म्हणजेच ओवेसींचा पाठिंबा दिलीप सिंह छत्रपतींना द्यायला लावण्यामागे खरं पडद्यामागे कोण आहे? एक विचार केलं पाहिजे की ही एक विचारसरणी रुजवली जाते. विचारसरणी मी काय म्हणतो, ज्यावेळी अप्रिय घटना ज्यावेळी कोल्हापूरमध्ये घडल्या, त्या अप्रिय घटना ज्या आहेत त्या घटनेनंतर हे षडयंत्र रचलं गेलं. हे षडयंत्र आहे, लक्षात घ्या. राजकारण मला इंटरेस्ट नाही, काँग्रेस आहे, कुठलं भाजप आहे, आघाडी आहे, बघाडी आहे, सोडून द्या. हे षडयंत्र कधी रचलं गेलं की ज्यावेळी त्या काही घटना घडल्या, काही दगडफेक झाली, त्यानंतर माझ्या तौफिक मुल्लांनी साहेबांना एक विचारायचं आहे की ते जे काही चार दोन गाड्याला चुकीने लागलं, ठीक आहे, खरं त्या बस ज्या होत्या दोन्ही बस या आमच्या संभाजीनगर मधल्या अहमदनगर मधल्या माझ्या मराठा मोठ्या कार्यकर्त्याची मुलगी होती 7वीची त्यात, आणि बसमध्ये बसवर दगडफेक करण्याचं कारण त्यावेळी ते देवाची गाणी म्हणत होते मुलं म्हणून त्या बसवर झालं. कारण दसरा चौकातून शेकडो बस जातात, पर्टिक्युलर बस वर दगडफेक झालं तर त्या गाणी म्हणत होत्या आणि त्या देवाची गाणी होती. लक्षात घ्या, 1 मिनिट ऐका. तर ते असं होतं आणि त्यानंतर जे काही रचलं गेलं, मला काय म्हणायचं आहे, आम्हाला अभिप्रेत आपण हा जो षडयंत्राचा आरोप वारंवार करता आहात, गेल्या बऱ्याच वेळापासून आपण तो करता आहात, त्या षडयंत्राचा खरा करता करविता कोण याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि इतक्या सहजरित्या केवळ आणि केवळ बोर्डिंगच्या जवळ असलेल्या 2 गाड्यांवरची दगडफेक असेल, अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम असेल, कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पाठिंबा असेल, अशा 2-3 घटनांपुरता हा विषय मर्यादित आहे का याच्या मागे सुप्त काही दडलेलं आहे? 100% सुप्त दडलेला आहे. ज्यावेळी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रतापगडावर अफजल खानाची कबरीचं सगळं बांधकाम तोडलं गेलं, त्यानंतर विशाळगडची मोहीम झाली. विशाळगडची मोहीम कोणी थांबवली हे विचार करा. विशाळगडमध्ये ज्या पद्धतीने जे काही जे अतिक्रमण झालेलं आहे, ज्या पद्धतीनं त्याचा ताबा घेतला गेलाय, ती थांबवणारे हेच लोक आहेत. दुसरं एक लक्षात घ्या की हे जे सांगतात माझे मित्र तौफिक साहेबांना मी परत सांगतो की आम्हाला अभिप्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि यांचाच वारसा आम्हाला पाहिजे आहे. आम्हाला औरंगजेबाचा, आम्हाला निजामाचा किंवा अफजल खानाचा असला वारसा नको आहे. पटकन या निमित्तानं तौफिक मुलानी चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्यापर्यंत येऊ. दिलीपरावांना व्यक्तिशः तुम्ही ओळखता, तुम्ही त्यांच्या इतर सर्व नातेसंबंधांना आणि त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांनाही ओळखता, पण ते एका क्षणासाठी बाजूला ठेवा. जी भावना आत्ता दिलीपरावांकडून व्यक्त झाली की कोल्हापूरची ओळख ही औरंग्यामुळे, अफजुल्यामुळे होता कामा नये, तुम्हाला वैयक्तिकरित्या या भूमिकेबद्दल आणि कोल्हापूरकरांच्या मनात असलेल्या या भीतीबद्दल काय म्हणायचं आहे? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरदे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे म्हणणारा मुसलमान मायासारखा ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये असतो, त्यावेळेला इथे शाहू महाराजांची भूमिका, सर्व धर्माला पुढे घेऊन जाण्याची भूमिका, आणि हे शाहूंचं महाराजांचं कोल्हापूर हे कधीही औरंगजेबाचं कोल्हापूर होणार नाही हे लक्षात घ्या. आम्ही इथं गुन्ह्या गोविंदानं हिंदू मुस्लिम समाज सर्व एकत्र राहत असतो. माझ्यासारखा असंख्य मुस्लिम बांधव शिवजयंती साजरी करतात, कपाळाला तिलक लावून नाम लावून आम्ही फिरत असतो. आम्हाला कधी अशी वेगळी भावना वाटली नाही, आजही देखील आम्हाला कधी भावना वाटत नाही. राजकारणाचा मुद्दा बाजूला ठेवला तर कोल्हापूर हे नेहमीच छत्रपती शाहू महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती ताराणी महासाहेबांचं राहिलेलं आहे. आणि ते कोल्हापूर आचंद्र सूर्य नांदो हे कोल्हापूर अशा पद्धतीतच राहणार आहे. त्याची ओळख बदलण्याचं कटकारस्थान जे रचलं जाते ते कधीही यशस्वी होणार नाही. कोल्हापूर याची ओळख छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर अशीच राहणार आहे. कोल्हापूरमध्ये कितीही प्रयत्न झाले, विचारसरणी बदलायचे प्रयत्न झाले, तरीही हे कोल्हापूर
पुरोगामी विचाराचं कोल्हापूर अशाच पद्धतीचं राहणार आहे. ठीक आहे मी तौफिकजी, या निमित्तानं आपल्याद्वारे तुम्ही हे जी भावना व्यक्त केली तीच भावना होणे अपेक्षित आहे. पण एका मुद्द्याच्या संदर्भात तुम्हाला गणेश खंडकरांच्या मुद्द्याचं उत्तरही द्यायचं आहे. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, पटकन त्याची आठवण करून देतो. आणि गणेश खंडकर थोड्या वेळापूर्वी हे असं म्हणाले होते, जे तुम्ही निश्चित ऐकलं असेल, की प्राप्त स्थितीत काँग्रेसची फरफट होतीये, म्हणून त्यांना न मागता मिळालेले पाठिंबे नाकारता सुद्धा येत नाहीयेत. तौफिकजी, 1 मिनिट उरलंय, पटकन. मला प्रश्न नाही कळाला. जी, आपण थोड्या वेळापूर्वी गणेश खंडकरांची भूमिका ऐकली असेल. ते म्हणालेत की काँग्रेस इतकी विकलांग झालेली आहे आणि पवारांच्या मागे अशी फरफटत निघाली आहे की ज्यांचे पाठिंबे काँग्रेस मागत नाही, अपेक्षित करत नाही, ते येऊन बळजबरीनं पाठिंबा देतात. काँग्रेस विकलांग झाली आहे का नाही हे येणाऱ्या मतदानातून आपल्याला निश्चित समजेल. परंतु बीजेपीचं निश्चित काँग्रेसीकरण झालेलं आहे. जे लोक ज्या आमच्या नेत्यांना नावं ठेवायचे, त्यांना आपल्या यंत्रणेच्या दबावाखाली ते पक्षामध्ये घेतल्यानंतर त्याचंच गुणगान गायलं जाते. याची उदाहरणं आपण गेल्या आठवड्यामध्ये बघत आहोत. त्यामुळे काँग्रेसची काळजी खंडकरे साहेबांनी करू नये. काँग्रेस सक्षम आहे, काँग्रेस एका विचारधारेवर आहे, त्या विचारधारेशी काँग्रेसचे कार्यकर्ते टिकून आहेत. पण त्या ज्या विचारधारेमध्ये गणेश खंडकरे जे आहेत, त्या विचारधारेच्या मूळ लोकांना विचारा की आता त्यांची विचारधारा जिवंत राहिली आहे का नाही, त्यांची विचारधारा शिल्लक राहिली आहे का नाही, काय त्यांच्या विचारधारेची तडजोड झालेली आहे, याचं उत्तर त्यांनी आता आत्मचिंतन करायची गरज आहे. बिलकुल. मतदानाच्या पेट्या ज्या क्षणी उघडतील त्या क्षणी या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळतील. आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं मी इथेच ही चर्चा आटोपती घेतो आहे. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.